आणि महत्त्वाची बातमी बिहारमधून। बिहारमध्ये भाजपला धक्का, बांकीपूरमधून प्रशांत किशोर विजयी झालेत। भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्या रिक्त जागेवर जनसुराज्याच्या प्रशांत किशोर यांचा विजय झालाय। नितीन नबीन यांची रिक्त जागा भाजपनं 30 वर्षांनंतर गमावली आहे। दुसरीकडे गुजरातच्या मांजलपूरची जागा भाजपनं राखली असून मध्य प्रदेशच्या दातियामध्ये काँग्रेसचा विजय झालाय। बिहारच्या बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालाय। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर जनसुराजचे प्रशांत किशोर विजयी झालेत। भाजपकडून निवडणूक लढवत असलेल्या नीरज कुमार यांना 18,000पेक्षा जास्त मतांनी पराभव पत्करावा लागलाय। पहला काम बस यही है कि बांकीपुर की जनता ने जो आशीर्वाद दिया है, अपनी ओर से जो हो सकेगा बांकीपुर में सुधार का प्रयास करेंगे। मेरे विधायक बनने से बांकीपुर बेंगलोर नहीं बनेगा, लेकिन यहाँ पर आपको कुछ सुधार होता अगले 2-3 महीने में दिखेगा। बांकीपुर की जनता ने ये संदेश दिया है भाजपा के नेतृत्व को कि भाई आप अच्छे आदमी को बिहार का मुख्यमंत्री बनाइए। 2025च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं ही जागा 51,000पेक्षा जास्त मतांनी जिंकली होती, पण केवळ एकाच वर्षात भाजपला ही जागा गमवावी लागली। या पराभवाचं सखोल विश्लेषण केलं जाईल असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय। राष्ट्रीय जनता दलानं आपली मतं प्रशांत किशोर यांना दिली असा संशय भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। कहा जाए तो बीजेपी के कैंडिडेट की हार हुई है, लेकिन भारतीय प्रशांत किशोर जी वहां अगर जीत रहे हैं तो भारतीय जनता पार्टी की ही जीत हुई है। बीजेपी खुद अकेले जीत नहीं सकती थी शायद, इसलिए प्रशांत किशोर को उन लोगों ने आगे किया। प्रशांत किशोर ने बांकीपुर की जनता को बहुत सारे वादे किए और ऐसे ऐसे वादे किए हैं कि मैं चैनल पे आपको बता भी नहीं सकती है, जो कि असंभव है। देश की जनता और बिहार की खासतौर पर और बांकीपुर की जनता ने तो अपनी तरफ से एक संदेश देने का बिल्कुल प्रयास किया है। उनको सच्चाई पता नहीं है अभी कि प्रशांत किशोर जी ही ओरिजिनल बीजेपी के कैंडिडेट थे। गुजरातमधल्या मांजलपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाला। भाजपच्या सत्येंद्रभाई पटेल यांचा 30,000पेक्षा जास्त मतांनी विजय झाला। काँग्रेसच्या भिकाबाई राबरी यांचा पराभव झाला। मध्य प्रदेशमधल्या दतिया विधानसभेची जागा काँग्रेसने राखली। दतिया पोटनिवडणुकीत घनश्याम सिंग यांनी 6,000पेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला। भाजपच्या आशुतोष तिवारी यांना पराभव पत्करावा लागला। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पक्ष घटनेमधील बदलांसंदर्भातली कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा असं पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने सुनेत्रा पवार यांना पाठवलं आहे। 26 फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये केलेल्या बदलांबद्दलचे प्रस्ताव सादर करा असं पत्र निवडणूक आयोगाने पाठवलं आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेतील बदलांना समर्थन देणारी कागदपत्र आणि प्रस्ताव यांची सुनेत्रा पवार यांच्याकडे मागणी केली। 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं हे पत्र सुनेत्रा पवार यांना पाठवलंय। अजित पवारांच्या निधनानंतर 26 फेब्रुवारी 2026 रोजी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली होती। 26 फेब्रुवारीच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात केवळ कलम 18(1) मधील दुरुस्तीचा उल्लेख आहे। पक्षानं कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्येही बदल केलेत। या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झालेले नाही। या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ पक्षाकडून वैध कागदपत्र आणि प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे सादर करावे असं पत्र निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवार यांना लिहिलंय। जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दुरुस्त्यांच्या समर्थनार्थ आयोगाला वैध प्रस्ताव आणि कागदपत्र सादर करण्यात अयशस्वी ठरला तर अनेक मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतात। पक्षाची सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का? राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका नियमांनुसार करण्यात आल्या होत्या का? सुधारित घटनेच्या आधारावर घेतलेले संघटनात्मक निर्णय कायदेशीर दृष्ट्या योग्य आहेत का? राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या कायदेशीर दर्जावर आणि त्यांनी केलेल्या संघटनात्मक नियुक्त्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यामुळे जयकुमार गोरे आणि संजय राऊतांमधला वाद पेटलाय। संजय राऊतांच्या प्रश्नावर मी त्यांना ओळखत नाही असं गोरे म्हणाले, तर जयकुमार गोरेंनी मला ओळखायचा प्रयत्न केला तर ते अडचणीत येतील असा पलटवार राऊतांनी केलाय। काय म्हटलं त्याचं नाव? जयकुमार गोरे। कापायचा नाही, 1 नंबरचा हा यड। ग्राहकांची लायकी काय आहे? कोण हा जयकुमार रावल का काय म्हणता येतं? हा कोण? गोरे ना कोण तो?
काय कोणी कोणी काय म्हणला तुम्ही आता? संजय राऊत यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती अश्लील भाषेमध्ये टीका केली. हे कोण संजय राऊत? शिवसेनेचे नेते आहेत, खासदार आहेत ते. कोण संजय राऊत? राज्यसभेवर खासदार आहेत. नाही, मी त्यांना ओळखत नाही. मला ओळखत नाही असं ते म्हणतात. संजय राऊत कोण आहे? चांगलं आहे, त्यांनी माझ्या आसपास पण फिरू नये, त्रास होईल त्यांना, बरं का. त्यांनी मला ओळखू पण नाही. जर त्यांनी कोणी ओळखायचा प्रयत्न केला तर ते अडचणीत येतील. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या राजकारणामधून निवृत्तीच्या भाषेनं बीडच्या राजकारणामध्ये खळबळ माजली. राजकारणामधून रिटायर व्हावंसं वाटतं, समृद्धी महामार्गासारखा एक्झिट असेल असं पंकजा मुंडे म्हणाले आहेत. दरम्यान पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर धनंजय मुंडे सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या राजकारणातनं निवृत्तीच्या भाषेनं बीडच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पंकजा मुंडेंनी परळीतल्या एका कवी संमेलनात राजकारणातनं निवृत्तीची भाषा केली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. वयाच्या 24व्या वर्षापासून आता 47 पूर्ण झाले, 48 लागलो. म्हणजे 24 वर्ष याच रस्त्यावर जवळपास 20 माणसं, तेच सगळं कसं बदलायचं मला तर कंटाळा आलाय. रिटायर असं मी म्हणले. मग तर हे सगळ्या दुनिया धुमाकूळ घालीत, वारसाच मोडा. मग त्यांनी आधी दिलेला त्रास ध्यानात ठेवा. ते कमीत कमी फक्त अहंकारी, याच्यासारखी खालच्या दर्जाची नाही. सगळा समाज मोडून टाकीन त्यांचा ते. दुसरीकडे धनंजय मुंडेंनी सुद्धा माजलगावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या कार्यक्रमात राजकारणात राहावं की नाही असं कधी कधी वाटत असल्याचं वक्तव्य केलं. आज आपण पाहतोय की कशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. अशा राजकारणामध्ये अशा जाती पाती धर्माच्या इतक्या गलिच्छ पातळीला पोहोचलेल्या राजकारणात आपण राहावं का नाही. जातीपातीचं राजकारण त्यांनी आणलंय. जातीपाती देवारात वाच केला, बंजारा समाजाचा देवारात वाच केला. 2-4 धनगराच्या हाताखाली धरतो, बाकीचा धनगराचा सगळा देवारा केला. मी स्वतः जिम करतोय, बऱ्यापैकी मी स्वतः वजन माझं कमी केलंय. असंही सर्वच क्षेत्रातलं आपलं वजन कमी झालं होतं. पण येणारा काळ आपला आहे, त्या काळात आपण अतिशय चांगलं फिट राहायला पाहिजे, यासाठी मी आता जिम करतो. म्हणजे फिट राहणं हे आरोग्याला शुभेच्छा देणं चांगलं आहे. मात्र गुंडागर्दी वाढवण्याकरता जर फिट राहत असतील आणि फिटनेस आल्यानंतर जर हातात हत्यारं घेण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र जात असेल तर निश्चित चिंताजनक आहे. चमत्कार देखील दाखवणार आहे असं म्हणतात. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा जो लागू झालेला आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांचं वक्तव्य तपासून बघितलं पाहिजे. तू जिम करतोय चांगली गोष्ट आहे, पण दारू जे पितोय ते पण सोडा ना. जे मुलीची वयाची तू लडकी वडकी करतोय ते पण तुम्ही सोडा. त्या तुझ्या दिल आणि तुझी पुरी प्रकृती चांगली राहील. मी स्वतः बोलते सगळ्यांच्या समोर. आणि जरी धन्याला फक्त हेच करायचं आहे, तुझ्या कहते ना उमर 55 की दिल बचपन का, तो असाच आपल्या धन्याचा झालेला आहे. दरम्यान मुंडे बंधू भगिनीच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते वडेट्टीवारांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. पंकजा मुंडेंनी भाजपमधनं बाहेर पडून ओबीसींच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हावं अशी ऑफर वडेट्टीवारांनी दिली आहे. तर काँग्रेसमध्ये पंकजा मुंडेंचं स्वागत करू असंही वडेट्टीवार म्हणाले. पंकजाताईंना आमची विनंती राहील, एक ओबीसी नेत्या म्हणून, की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा. यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ. बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे. कुठल्या संदर्भाने पंकजाताई बोलल्या हे मला माहिती नाही. मला वाटतं असा काही त्या कधीच विचार करत नाही. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवारांना साधे नगरसेवक सांभाळता येत नाहीत. चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार तुमच्या नेतृत्वात नगरसेवक टिकायला तयार नाहीत आणि तुम्ही पंकजाताईंना ऑफर करताय. तुम्ही स्वतः काँग्रेसमध्ये किती दिवस राहणार हे महाराष्ट्राला ठाऊक आहे. A20च्या मुद्द्यावरून नागपुरात काँग्रेसने गडकरींच्या विरोधामध्ये मोर्चा काढला. मात्र गडकरींच्या घराकडे जाणारा मोर्चा पोलिसांनी अडवला. काँग्रेसच्या मोर्चा विरोधामध्ये भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्तेही गडकरींच्या घरासमोर जमले होते. दरम्यान शिक्षण, विद्यार्थी, बेरोजगारीवर सरकारने मौन सोडावं अशी मागणी मोर्चामधून काँग्रेसनं केली.
E20, शिक्षण, विद्यार्थी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेसने नागपुरात नितीन गडकरींच्या विरोधात मोर्चा काढला. गडकरींच्या घरावर मोर्चा काढण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं. काँग्रेसच्या मोर्चाविरोधात भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते गडकरींच्या घरासमोर जमले होते. पण पोलिसांनी काँग्रेसचा हा मोर्चा वाटेतच अडवला. नितीन गडकरींच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन होते. नितीन गडकरींनी भ्रष्टाचार केलेला, इथेनॉल निर्मिती करून गाड्यांचं गोरगरिबांच्या आयुष्यामध्ये फार नुकसान केलेलं आहे. नितीन गडकरी सारख्या भ्रष्ट माणसाला राजीनामा द्यावा. माननीय नितीनजी स्वतःच्या आपल्या संरक्षणासाठी समर्थ आहे, संघर्षातून आलेले आमचे नेते आहेत, पण जबरदस्ती चांगल्या व्यक्तीची ज्यांनी लाखोंना घर शेकडोंना आधार देण्याचं काम माननीय नितीनजींनी केलेलं आहे. त्या नितीनजीची बदनामी कोणी अशी करत असेल, पुरा देशाचा नाही, नागपूरचाच नाही तर पुन्हा देशाचा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम माननीय नितीनजींनी केलं. काँग्रेसचे याच्या पहिले खासदार होते विलास मुत्तेमवार, त्यांनी काय केलं, त्याचा फंड वापस द्यायचा, पण देशाची बदनामी आणि नागपूरची बदनामी आम्ही सहन करून घेणार नाही. दुसरीकडे दिल्लीमध्येही E20च्या मुद्द्यावरून वातावरण तापलं. आम आदमी पक्षाने E20 पेट्रोल विरोधामध्ये जोरदार मोहीम सुरू केली. 4 ऑगस्टला गडकरींच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार अशी घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली. पेट्रोल पंपावर ग्राहकांना शुद्ध पेट्रोलचा पर्याय हवा. E20 पेट्रोलची किंमत शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी असावी. जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी असल्यामुळे पेट्रोलची किंमत 84 रुपये प्रति लिटरपेक्षा कमी करावी, अशा मागण्या केजरीवाल यांनी केल्या. मुंबई नाशिक महामार्गावर खड्ड्यांमुळे TDRF जवानाचा मृत्यू झाला. जळगावमध्ये महामार्ग बायपासच्या पुलाचा भराव कोसळला, रस्त्याला देखील तडे गेले, तर मुंबई गोवा महामार्गावर देखील 9 फूट लांबीचे खड्डे पडले. राष्ट्रीय महामार्गावरच्या खड्ड्यांचा प्रश्न जीवघेणा बनलाय. मुंबई नाशिक महामार्गावर दुचाकी खड्ड्यात आदळल्यानं ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकातल्या जवानाला जीव गमवावा लागलाय. शहापूर तालुक्यातल्या भारंगी नदी पुलावर हा अपघात झाला. TDRF जवान विकास गोरे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी गोरे यांच्या कुटुंबियांनी केली. तो ड्युटीवर चालला होता. ड्युटीवर जाताना रस्त्याला खड्डे असल्यामुळे त्याचा नाक बळी गेला. याची प्रशासनाने दखल घ्यावी हेच आमचं मागणी आहे. खड्ड्यात आदळल्यामुळे त्याचा जीव गेला. माझं नितीन गडकरींना विनंती आहे, तुम्ही मागे म्हटलं होतात की भारतातले रस्ते अमेरिकेसारखे बनवणार. अहो श्रीलंकेसारखे बनवा पहिले. अमेरिका खूप लांब राहिली. बँकांमधनं मोठे कर्ज वसूल करणं, त्यातून आपल्या स्वतःची टक्केवारी काढणं, लोकांशी काही घेणं देणं नाहीये. जळगाव जिल्ह्यातल्या तरसोद पाळधी बायपासच्या पुलाचा भराव कोसळला आणि रस्त्यालाही तडे पडले. या रस्त्याची मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांनी पाहणी केली. गिरीश महाजनांनी याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडेही तक्रार केली आहे. माझं तर म्हणणं आहे की स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, वेळ पडली तर जेलमध्ये घालता आलं तर घातलं पाहिजे. मी पत्र दिलेलं आहे. माझं म्हणणं तेच आहे की स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि गुन्हा दाखल करावा. पुन्हा नव्याने केला पाहिजे असं वाटतं का? हो, 100%. उद्या दिल्लीची टीम या ठिकाणी येते. एक्सपर्ट आहेत त्यातले, ते या ठिकाणी येत आहेत आणि ते पाहणी करून नंतर काय असेल कारवाई ते केली जाईल. माननीय गडकरी साहेबांच्या कानावर मी सर्व टाकलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जर कडक ॲक्शन आपण त्या ठिकाणी घेऊ. मंत्री जे आहेत, जे एकीकडे काय हेल्पलाईन, काय गिरीश महाजनांना काय नाव आहेत, संकट मोचन. आता ते संकट मोचन म्हणून येत असताना संकटात आणण्याचं काम हे त्या ठिकाणी ते कुठेतरी करत आहे. जिथे अमृताची 4 थेंब सांडली तिथे आता विष पसरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या संकट मोचकांकडून जे चालू आहे हे निषेधार्ह नाही तर हे विकृत आहे. मुंबई गोवा महामार्गावरही खड्ड्यांचं साम्राज्य कायम आहे. रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान काम सुरू असलेल्या भागात या महामार्गाची स्थिती अत्यंत दयनीय झाली. संगमेश्वर तालुक्यातील ओक्षी भागात तब्बल 9 फुटांचे खड्डे पडले आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांचं विघ्न काही संपत नाहीये. मुंबई गोवा महामार्गाचं काम सुरू आहे, त्याच ठिकाणी सध्या अत्यंत दयनीय अवस्था किंवा खड्डेमय रस्ता या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आपण मीटरपट्टीच्या आधारे या ठिकाणी या खड्ड्यांचा आढावा घेणार आहोत. हे बघा, ही मीटरपट्टी इथे आहे आणि 8 फुटांचा हा खड्डा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. नाशिकमधले खड्डे बुजवायचे असतील तर छगन भुजबळ यांना नाशिकचे पालकमंत्री करा असे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसने लावले आहेत. भुजबळ पालकमंत्री व्हावेत हे नाशिककरांच्या मनातली भावना असल्याचा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला. मात्र भुजबळांनी यावर नाराजी व्यक्त केली असून हे बॅनर त्यांनी काढायला लावले. नाशिकमधल्या खड्ड्यांवरून महायुतीतल्या 2 पक्षांमध्ये झुंपली आहे. नाशिकमधले खड्डे भरायचे असतील तर छगन भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करा असे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसने लावले आहेत. भुजबळ पालकमंत्री व्हावे ही नाशिककरांच्या मनातील भावना असल्याचा उल्लेख बॅनरवर करण्यात आलाय. याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असा नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे. अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत. भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो त्यांच्या लोकांच्या. आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील. ठीक आहे, त्यांच्या पक्षाची मागणी त्यांनी करणे योग्य आहे, पण शेवटी मी आधीच सांगितलं की सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचे आहे. माननीय मुख्यमंत्री योग्य निर्णय करतील आणि शेवटी निर्णय करताना सर्वच पक्षाला आम्ही सोबत घेऊन त्यांचा समन्वय करून हा निर्णय होत असतो. मी आधीच सांगितलं की एकनाथजी, सुनेत्रा पवारजी आणि आमचे मुख्यमंत्री बसून निर्णय करतील. मोदींना हटवून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. फडणवीसांनी शिक्षण मंत्री व्हावं मग शिखर पार करावं असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. तर 2029ची निवडणूक मोदींच्याच नेतृत्वात योग्य वेळी महाराष्ट्राचा पंतप्रधान होईल असं नवनाथ बन यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी घ्या असा आग्रह पंतप्रधान मोदींनी केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. यावर मोदींना हटकून फडणवीस पंतप्रधान होत असतील तर आनंदच वाटेल असं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय. देवेंद्र जी ने अभी 3 बार मुख्यमंत्री पद पर रहे, 2 बार, और उनको भी निश्चित रूप से लगता होगा कि हमें प्राइम मिनिस्टर बनना चाहिए. तो हमें तो लगता है कि देवेंद्र जी अभी केंद्र में जाए और नरेंद्र मोदी की जगह पर बैठे तो हमें महाराष्ट्र के लोगों को निश्चित महाराष्ट्र का एक नेता पीएम बनता है तो हमें आनंद होगा. आम्हालाही वाटतं की देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत येऊन आधी शिक्षण मंत्री पदाचा भार घ्यावा, जे इच्छा आहे प्रधानमंत्र्याची आमच्या, आणि त्यानंतर त्यांनी ते शिखर पार करावं. महाराष्ट्राचा माणूस जर होणार असेल तर नक्कीच त्यांना शुभेच्छा आहेत. केंद्रात जाणार असल्याच्या चर्चांचं मुख्यमंत्री फडणवीसांनी वारंवार खंडन केलंय. तर 2029ची निवडणूक भाजप पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातच लढवणार असं भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी सांगितलंय. 2029 पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात आम्ही लढू. मोदीजींचं नेतृत्व सक्षम आहे. योग्य वेळी महाराष्ट्राला पंतप्रधान पदाची संधी मिळेल अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे, तशी देवेंद्रजींच्या काकांची इच्छा आहे. आता तुम्हाला भाजपची सगळी रणनीती माहिती असते, जे नाही होणार ते सांगायचं होणार आणि जे होणार ते 100% नाही होणार.